होत ही ब्रेकिंग न्यूज काय आहे बघा। ही एसटी संदर्भातली बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीये। एसटीचे ब्रेक फेल झाल्याने ती दरीत कोसळता कोसळता थोडक्यात वाचलेली आहे। ही घटना बीडच्या अंबेजोगाई जवळच्या मांडवा घाटात घडली आहे। सुदैवाने कठड्यावर बस अडकली आणि मोठा अपघात होता होता वाचलाय। घाटामध्ये एसटीचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने ब्रेक लावायचा प्रयत्न केला पण ब्रेक लागत नव्हता, त्यामुळे ती वळणावर जाऊन थेट कठड्याला धडकली। यावेळी एसटीत बसलेल्या प्रवाशांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता। ही छायाचित्र जर तुम्ही बघाल, खरोखर तुम्हाला भीती वाटेल, हृदयाचा ठोका चुकेल। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना विचारूया। सुरेश, किती वाजताच्या दरम्यानची घटना, काय अधिक माहिती? अंबेजोगाई आगाराची बस ही मांडवाकडे जात असतानाचा हा प्रकार आहे। सकाळची ही घटना आहे आणि या बसमध्ये 10 ते 15 प्रवासी बसलेले होते आणि त्यावेळेस हा अपघात झाला। या अगोदर त्या बसच्या संदर्भामध्ये जे चालकांनी संबंधित डेपोला सुद्धा कळवलं होतं की या बसच्या ब्रेकच्या संदर्भातला दुरुस्तीचा प्रश्न आहे, मात्र त्या संदर्भात दुर्लक्ष केल्यामुळे देखील हा प्रकार घडल्याचं देखील बोललं जाते। त्यामुळे एकंदरीतच अशा नादुरुस्त असलेल्या बस जर अशा रस्त्यावरती येत असतील आणि त्यामुळे जर प्रवाशांच्या जीविताला धोका होत असेल तर ही अत्यंत गंभीर घटना आहे। मात्र सुदैवाने या घटनेमध्ये बस कठड्यावरती अडकली आणि यामुळे जे 10 ते 12 प्रवासी या बसमध्ये होते त्यांचा जीव वाचलेला आहे। मात्र खाली जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात खोल दरी होती आणि त्या दरीमध्ये जर ती बस कोसळली असती तर खूप मोठा अपघात घडलेला असता। मात्र सुदैवानं या प्रवाशासह कुणालाही इजा झालेली नाही। मात्र बस ही त्या कठड्यावरतीच अडकून बसल्यानं प्रवासी देखील वाचलेले आहेत आणि सुखरूप आहेत। मात्र अशा पद्धतीने ज्या नादुरुस्त झालेल्या बस आहेत त्या रस्त्यावरती उतरू द्यायच्या का आणि रस्त्यावरती चालू द्यायचा का या संदर्भात देखील मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे जे एसटी महामंडळ प्रशासन आहे अशा नादुरुस्त असलेल्या बसेसच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा अशी देखील मागणी केली जाते। नक्की, धन्यवाद सुरेश माहिती दिल्याबद्दल।